झी 24 तास एक पाऊल पुढे। माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केली आहे पुणेकरांनी। भूषण हर्षे, गणेश मोरे आणि आनंद माळी या मराठी तरुणांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे। उमेश झिरपे यांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्पवर परतावं लागलं। काल पहाटे आशिष मानेनं लोत्से हे जगातलं 4थ्या क्रमांकाचं उंच शिखर सर करण्याचा पराक्रम केला होता। काल पहाटेच्या सुमारास त्यानं 8516 मीटर उंचीच्या लोत्सेवर यशस्वी चढाई केली। हे शिखर सर करणारा आशिष माने महाराष्ट्रातला पहिला तर जगातला 4था गिर्यारोहक ठरलाय। लोत्से एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाल्यानंतर पुण्यामध्ये एकच जल्लोष करण्यात आला। हवामान खराब असल्यानं टीम एव्हरेस्टला शिखर गाठायला नियोजित वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागला, त्यामुळे गिरीप्रेमींमध्ये काही काळ तणाव होता। मात्र सकाळी 8 वाजता एव्हरेस्ट सर झाल्याची बातमी आली आणि त्याचं रूपांतर जल्लोषात झालं। एकमेकांना पेढे भरवून त्यांनी आनंद साजरा केला। हे तुम्हाला घ्यायचं। पुणे एव्हरेस्ट 2012 मोहिमेमध्ये आम्ही मोहीम चालू केली होती, ती खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाली आणि आमचे सगळे साथीदार एव्हरेस्टवरती पोहोचले। जे आमचं अंतिम ध्येय होतं ते साध्य झालं आज, असं मला वाटतं। रात्रभर जागून ज्या बातमीची वाट बघत होतो ती आनंदाची बातमी अखेर आली। खूप आनंद झाला। मुलांनी जिद्दीने पूर्ण केलं भूषणनी हे सगळं, त्याच्याबद्दल खूप त्याचं कौतुक वाटलं आणि अभिमानही वाटला। या सगळ्यांची लोत्से एव्हरेस्ट ही मोहीम यावर्षीची पूर्ण झाली, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो। भूषणच्या बाबतीत बोलायचं तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा याचा एव्हरेस्टवरील झेंडा अशी माझ्या मनात भावना आहे। उमेश झिरपे यांच्यामुळे परत यावर्षी चान्स मिळाला आणि तो आनंदी म्हणजे समिट झालं त्याचं सक्सेसफुल, त्याबद्दल खूप आनंद वाटतोय। म्हणजे त्याची मेहनत पूर्ण सफल झाली याचा आनंद आहे। एव्हरेस्टवर पुण्यातल्या मराठमोळ्या वीरांनी पाऊल ठेवलंय। एव्हरेस्ट आणि लोत्सेवर गिरीप्रेमींची ही स्वारी कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरली आहे। जगातल्या सर्वात उंच शिखरावर पोचणं ही मोहीम सोपी नक्कीच नव्हती। खडतर आव्हानांचा सामना करत या धाडसी वीरांनी हे लक्ष्य पूर्ण केलं। कसा केला या वीरांनी संकटांचा सामना? एव्हरेस्ट पृथ्वी तलावरचं सगळ्यात उंच शिखर, उंची तब्बल 8850 मीटर। तर एव्हरेस्टची स्पर्धा करणारं लोत्से 8516 मीटर उंचीवर। भारत तिबेट सीमेवर असणारी ही शिखर सर करणं सगळ्याच गिरीप्रेमींचं स्वप्न। हेच स्वप्न उराशी बाळगत 21 मार्च 2013ला पुण्यातले उमेश झिरपे, आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे आणि आशिष माने यांनी पुण्यातून प्रस्थान केलं। 28 मार्चला लुकला या नेपाळमधल्या खेड्यातून बेस कॅम्पकडे पायी प्रवास सुरू झाला। 15 एप्रिल पासून बेस कॅम्पवर सरावाला सुरुवात झाली। क्षणाक्षणाला बदलणारं हवामान आणि कोसळणारे हिमनग याचा अंदाज येण्यासाठी हा सराव करावाच लागतो। 12 मेला पहाटे 4च्या सुमाराला या गिर्यारोहकांनी बेस कॅम्प सोडला। उमेश झिरपे आणि टीम समोर आव्हान होतं ते खुंबू भागातल्या हिमनद्यांचं। चढाईसाठी अत्यंत अवघड असणाऱ्या या भागामध्ये हिमनग कोसळण्याचा मोठ्या प्रमाणात धोका असतो। या हिमनद्या पार करत झिरपेंची टीम बेस कॅम्प 1ला पोहोचली। 14 मे 2013ला पहाटे 5 वाजता बेस कॅम्प 3 साठी चढाईला सुरुवात झाली। पुढे 60 ते 70 अंश कोनातली खडी चढण समोर असल्यामुळे इथून पुढे मोहीम अधिक खडतर होत जाते। 15 मेला अंतिम टप्प्याच्या चढाईला सुरुवात होणार होती। झिरपेंच्या टीमनं एव्हरेस्टकडे तर आशिष मानेंच्या टीमनं लोत्सेकडे कूच केलं। आता लक्ष होतं ते समिट पॉइंटला पोहोचण्याचं। ताशी 80 ते 90च्या वेगानं वाहणारे बोचरे वारे, गोठवणारं तापमान, कमी होत जाणारा ऑक्सिजन अशा आव्हानांचा सामना करत दोन्ही टीम चढाई करत होत्या। 16 मे 2013ला रात्रभर चढाई केल्यानंतर अखेर सकाळी 7 वाजता आशिष मानेनं लोत्सेवर पाऊल ठेवलं आणि लोत्से मोहीम यशस्वी झाली। आशिष माने हा लोत्से सर करणारा महाराष्ट्रातला पहिला तर भारतातला 4था गिर्यारोहक ठरलाय। खराब हवामानामुळे उमेश झिरपे आणि त्यांच्या टीमला साऊथ पोलला थांबावं लागलं। ऑक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेमुळे झिरपेंना साऊथ पोललाच थांबावं लागलं। पण आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे या तिघांनी सकाळी 8 वाजता एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं आणि एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाली। एव्हरेस्ट आणि लोत्सेवर मराठी झेंडा फडकला। झी 24 तास एक पाऊल पुढे।